चला प्रॉब्लेम करायचे आहेत ना आज. ग्रॅव्हिटेशन वरचे प्रॉब्लेम एक्स्ट्रा प्रॅक्टिस. तर चला पहिला क्वेश्चन, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरं मी तुम्हाला हे दोन्ही पेजेस एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बरं स्क्रीनशॉट काढून घ्या फटाफट, मी तुम्हाला शेअर करतोय. एक मिनिट. हा म्यूट करूया. ओके खूप महत्वाची गोष्ट आहे, विसरायला माझं दररोज. चलो हा, तर ही स्क्रीन काय येत नाहीये. चला तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती फोटो काढून पाठवतो यांचे, दिसत नसतील तर. फक्त याच्यामधले आपल्याला जे सिलेबस मधले आहेत तेच करायचे, विसरू नका. आता हे याच्यामधले लेफ्ट हँड साइडचे जे आहेत ना ते 9वीत झालेत, आणि राईट हँड साइडचे आपल्याला आता करायचे. याच्यानंतर हे जरा अवघड आहेत, खूप अवघड आहेत असं समजा. नाही आले तरी टेन्शन घेऊ नका, थोडस मोठं. हे भरपूर अवघड आहेत. म्हणजे हे असं समजा की थोडेसे 11th 12th वगैरे. चला हे तुम्हाला लगेच पाठवतोय मी व्हॉट्सअप वरती. चला चला आता सुरू करतोय मी. क्वेश्चन्स, वेअर इज दॅट? लेट मी सी. यस. तर प्रॉब्लेम्स फॉर प्रॅक्टिस, स्टँडर्ड 12th चे आहेत हे क्वेश्चन. टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही हे पण करत असाल बाळांनो, तुम्ही असं पण करत असाल बघा बाळांनो, की आता तुम्हाला हे पण लक्षात येईल. आता मी क्वेश्चन घ्यालो, 12वी मधले क्वेश्चन तुम्हाला जशाला तसे 10वीला आहेत हे पण कळेल. हे एक फन आहे, कळेल का नाही? राईट. 12वी मध्ये क्वेश्चन बघा कसे आहेत आणि तुम्हाला 10वीत ते झालेले आहेत. सो लेट मी टेक द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे प्रॉब्लेम्स फॉर प्रॅक्टिस मधला. 12वीचे ऍक्च्युली क्वेश्चन घ्यायलो मी तुम्हाला, आणि ते तुमच्याच सारखे आहेत, तुमच्याच लेवलचे आहेत. बघा काय विचारलाय पहिला प्रश्न 12वीच्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अर्थ अँड व्हीनस. अर्थ आणि व्हीनस, म्हणजे अर्थ आणि व्हीनस हे दोन ग्रह आहेत, त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे. हे अर्थ, व्हीनस म्हणजे शुक्र. द डिस्टन्स बिटवीन देम इज 2.5. त्या दोघांमधलं डिस्टन्स किती दिलंय? 2.5 इंटू 10⁻⁷ किलोमीटर, 2.5 कोटी किलोमीटर. मास ऑफ द व्हीनस, मास ऑफ व्हीनस is given 4.8 into 10⁻24. 4.8 into 10⁻24 kg, and what? Mass of the earth 6 into 10⁻24 kg. ते तर तुम्हाला पाठच असू द्या. मास ऑफ अर्थ 6 into 10⁻24 kg. ह्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. काय बघा बरं, एकदम सिंपल आहे.
So force is equal to G, mass of earth, mass of Venus upon r square. G तर माहितीच आहे, दिला नसला तरी माहिती आहे, 6.67 into 10 raised to minus 11 into mass of earth is 6 into 10 raised to 24 into mass of Venus is 4.8 into 10 raised to 24, 10 raised to 24, 10 raised to 24 divided by, what is divided by? R square. What is R? 2.5 into 10 raised to 7 R square. चलो आगे, चलो आगे is equal to, so this is 6.67 into 6 into 4.8. चला मी हे घेतोय बघा, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवायचे ना भरपूर सारे. त्यानंतर 2.5, आता हे गुणाकार आहे म्हणजे ह्याचा पण स्क्वेअर आणि ह्याचा पण स्क्वेअर, पाहिजे तर फोडून लिहितो, 2.5 चा स्क्वेअर, 10 raised to 7 चा स्क्वेअर. काय राहिलं आणखीन? ह्या 10च्या पॉवर राहिल्या ना, ह्या 10च्या पॉवर तुम्हाला मी सांगितलंय सरळ, -11 +24 आणि +24, 2 वेळेस आहे, 2 वेळेस, राईट. चलो आगे, फोर्स बिटवीन देम. चला आता ह्यांचे गुणाकार करायचे, खाटखाट खाटखुट 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 गुणाकार करायचे, टेन्शन घ्यायचं नाही बघा. आता गुणाकार कसे करायचे? ह्यानं अगोदर ह्याला गुणायचं किंवा ह्याला गुणा, काय फरक पडत नाही. 6 8 48 नाही, मग हे कसं होईल, हे 2 छोटे ठेवलेले बरे आहेत, ह्याला कसं मोठं होऊ द्या पाहिजे तसं. मग हे काय होतंय, 6 7 42, 6 6 36 आणि 4 40, 6 6 36 आणि 4 40. कळलं का? राईट. 2 नंतर पॉइंट, काय गुणाकार करायचे, गुणिले 4.8 गुणिले 10 raised to, काय होते रे, 24 दुनी 48, राईट. 24 2 जा 48, 48 मधून 11 गेले, 47 37, सो 10 raised to 37. खाली काय राहिलं, 2.5 चा स्क्वेअर, 25 चा स्क्वेअर 625 बाळांनो, आणि 2 नंतर पॉइंट, कारण इथे 1 नंतर पॉइंट आहे. मग कसं होत असतंय, 2.5 चा स्क्वेअर 625 चं उत्तर येतं 1 2, 2 नंतर पॉइंट. 10 raised to 7 त्याचा वर्ग म्हणजे 10 raised to 14 इज इक्वल टू, चला आता, चला चला लवकर, आता ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, आता इकडे रफ करायचं, इकडे रफ करायचं बघा, कसं रफ करायचं, 4.02 गुणिले 4.8 खटाखट, 8 2 16, हाताला 1 एकाला 1, 8 0 0 8 4 32. इथं मी प्लस देत असतो, कोणी काही देऊ शकतं. 4 2 8, 4 0 0, 4 0 0, 4 चोक 16. चला करा बेरीज, किती मजा यायला, दुसरीत गेल्यासारखं वाटायला. 6 ला 6, 8 आणि 1 9, 0 ला 0, 2 ला 2, 6 3 9, 1 ला 1. पॉइंट किती नंतर, 1 2 3, 1 2 3, 192.096. सो तुमचं उत्तर आलेलं आहे 192.09. आता ह्याला राऊंड ऑफ करायचं बघा, ह्याला राऊंड ऑफ करायचं, एवढं ठेवायचं नसते रे, फक्त पॉइंट नंतर 2 ठेवायचे असतात. मग ह्या 6 ला जर राऊंड ऑफ केलं तर 192. हे 10 होते, 10 म्हणजे काय ते 10. अरे राऊंड ऑफ केलं, कळलं का नाही, 5 पेक्षा जास्त आहे म्हणून ह्याच्यात एक मिसळ, ह्याच्यात एक मिसळ, हे 10 झाला, 10 म्हणजे 1 0. सो 10 डिवायडेड बाय 6.25 गुणिले 10 raised to, हे महत्वाचं आहे, हे 37 37, आणि खालचं वर जाऊन मायनस होते रे बाळा, खालचं वर जाऊन मायनस होते बघ. आता भागाकार करा ह्याचा, आता भागाकार करा. कसा भागाकार करायचा, 5 न दोघालाही कट करायचा. आता एक लक्षात घ्या, कधीही कट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली निशेष भाग गेला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे, वर पण हे पॉइंट, हे 2 नंतर पॉइंट आहे, खाली पण 2 नंतर पॉइंट आहे, हा पण पॉइंट पुढे सरकतो आणि हा पण पॉइंट पुढे सरकतो. मजा आली का नाही, मजा आली का नाही. हे किती होते, 625 गुणिले 10 raised to, ह्या दोघांची वजाबाकी किती येते, 7 4 गेले 3 राहिले, 3 1 गेला 4 राहिले, चुकलं का, 2 राहिले ना बाळा, 3 1 गेला 2 राहिले. तर आता भागा, 25 ने भागता येते, डायरेक्ट 25 ने काटूया का, 25, अरे बापरे,
आणखीन एक वेळेस 25 होते. 25चा वर्ग आहे ना, म्हणून 25 25 625. आता ह्याला 25 5 सव्वाशे, 25 सक्क 150, 25 7 पावणे 200, पावणे 200 म्हणजे 175. 175. मग किती झालं, किती उरले? 192 मधून 175 काढावं लागतात बघा. म्हणजे 20 मधून 3 गेले, 17 उरले बघा. 17 होतात का नाही? 17. मग त्याच्यावर 1 लावला, 17 उरले, त्याच्यावर हा पुढचा 1 आला, 171 झालं. 25 सख्ख 150. 25 सख्ख 150 म्हणजे 171 मधून 150 गेले. किती राहिले रे बाळांनो? 20 आणि 21 राहिले. 21 राहिले, पुढचा 0 इथं लावला. मग काय होतंय? 25 8 200, 10 उरले, पॉइंट दिला, 100 झाले. 25 चोक 100. अरे हे कळलं का नाही भागाकार कसा केला ते? येस और नो म्हणून सांगा जरा. एकदा येस और नो म्हणून सांगा, हे भागाकार कसा केला मी सांगा बरं एक वेळेस. फटफट 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 फटफट. ओके, पुढे 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 चलूया, पुढे चलूया गड्यांनो. पुन्हा 25 ने ह्याला डायरेक्ट कट करून टाकायचं. ठीक आहे, ठीक आहे. आम्ही 11 पर्यंत म्हणतो, 25 ने ह्याला डायरेक्ट हाणायचं. ठीक आहे. 25 1 25, 25 1 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75. 1 उरला, 18 झाले, भाग जात नाही. अरे ही खूप इंटरेस्टिंग केस आहे बाळांनो. बघा 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 बघा, 25 त्रिक 75, 1 उरला, भाग जात नाही. 18 घेतले, आता भाग जात नाही. पुढचा पॉइंट घ्यावा लागतो इथं. मग परंतु पॉइंट डायरेक्ट घ्यायचा नाही, 0 द्यावा लागतो. पॉइंटच्या अगोदरचे 2 आकडे खाली घ्यायचे म्हणलं की आधी 0 द्यावा लागतो. हा, आता पॉइंट द्यायचा. हे खूप महत्वाचं आहे. कळलं का मी काय म्हणतोय? कळलं का? बघा जरा. 25 त्रिक 75 हे झालं काम. मग 1 उरला, हे वरचा 8 इथं घेतला. 25 ला, सॉरी 18 ला 25 जात नाही. मग पुन्हा एकदा हे पुढचा, आता हे पॉइंट आहे ना इथं, मग इथं पॉइंट द्यायचा 25 त्रिकच्या नंतर. पण असा नसते त्याचा. का? कारण 1 8 घेतला, काम झालं नाही. मग पुढचं घ्यायचंय पॉइंट, म्हणून याला 0 देऊन पॉइंट द्यावा लागते. ज्यावेळेस ऍट अ टाइम 2 आकडे खाली घ्यावे लागतात, त्यावेळेस 0 देऊन पॉइंट द्यावा लागतो. मग आता 1 उरला होता, त्याच्यावर 8 घेतले, काम झालं नाही. 0 देऊन पॉइंट घेतला, 180 झालं बघा. 0 देऊन पॉइंट घेतला, 180 झालं. कळायले कर हे? किंवा पाहिजे तर मी इकडं दुसरं एक करून दाखवतो तुम्हाला. थांबा, सोपं. 5 न भाग घालायचा आहे कुणाला 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 नाही, असं जमणार नाही. 25 नच किंवा 15 न घालूया. हा, कशाला घालूया आपण? हा हा, आयुष्या असं करूया. मग आता कसं घालावं लागतं त्याला भाग माहिती आहे का? 15 1 15, 0 0. आता वरचा 1 घेतला, पण 15 ने ह्या 1 ला जात नाही ना. मग आता काय करावं लागतंय? पण पॉइंट आला, मग पॉइंट असा डायरेक्ट द्यायचा नसतो. हे इथं 0 देऊन पॉइंट द्यावा लागतो. मग 0 देऊन पॉइंट दिला की मग आता इथला 4 घेता येतो. लक्षात आले का? हे असं हे करता येत असते. म्हणजे एकदाच 2 घ्यायचे झाले की 0 द्यावं लागतं, हे लक्षात घ्या. मग तुमचं उत्तर कसं येतंय बघा आता, नीट लक्ष द्या. हा, किंवा मी समजा इथं असं केलं 5. जरा शांत बसा, मला नीट करू द्या, तुम्हाला सांगू द्या, समजून सांगू द्या. ठीक आहे, असं आलं. मग मी वरचा 5 घेतला, थांबा. तर 15 1 15, 15 1 15, 15 1 15. हा, म्हणजे कळलं का? पॉइंटच्या पुढचा आणखीन एक संख्या घ्यायची झाली की 0 देऊन पॉइंट देऊन मगच ती संख्या खाली घ्यावी लागते. मग इथं असंच झालंय बघा. कसं झालंय? 25 त्रिक 75, 1 उरला, इथला 1 उरतोय का नाही 75 घातल्यावर याच्यातून. पण एकावर काय आला? इथला 8 आला, पण त्या 18 ला जात नाही ना भाग, म्हणून 0 देऊन पॉइंट दिला. आणि मग आता पुढचा 4 इथं येतो. मग 184 झालं. आता 184 ला 25 न भागा, 25 8 पावणे 200, 25 8 पावणे 200, 5 आणि 4 9 उरले. मग आता आपोआपच 0 होते, 90 होते. 25 त्रिक 75, 15 उरले, 150 आले. 25 सक्क 150. मग ह्याला राऊंड ऑफ करते, ह्याला राऊंड ऑफ करते रे बाळांनो. कसं राऊंड ऑफ करतात त्याला? हे इंटू 10⁻23 विसरू नका. आणि हे कसं होतं? हे राऊंड ऑफ केलं 4 होते बघा, हे ह्याच्यात जाते.
30.8 हे 5 पेक्षा मोठा आहे म्हणून 84 न्यूटन एवढा फोर्स आला. कळलं का रे शेवटपर्यंत गणित? चला तर ह्यांनी किती काढले उत्तर? अरे हा इंटू राहिलं रे बाळा, इंटू राहिलं की रे बाळा, इंटू 10⁻23 न्यूटन. त्यांनी किती काढले मग? अरे 18 कसं आलं मी बघतो की जरा कसं आलं ते, कोणतं युनिट तर चुकलं नाही की. चला लेट मी सी कसं कसं केलं. ओके एफ इज इक्वल टू जी एम ई. हा हे आता जी घेतलं 6.6 इंटू 10⁻11 6 इंटू 10⁻24 हे इंटू हे आहे 24च आहे 24च आहे. द डिस्टन्स बिटवीन देम इज, डिस्टन्स पण करेक्ट घेतलाय राईट. त्याच्यानंतर मास पण करेक्ट घेतलंय, अर्थचं मास केजी मध्येच आहे, मास याचं केजी मध्येच आहे, नो प्रॉब्लेम. मग काय केलं 24 दोन्ही 48, 48 मधून 11 गेले की झाले 37 27. ओके ओके 47 37 ओके ओके नो प्रॉब्लेम. त्यानंतर 10⁻7 चा वर्ग 7 दोन्ही 14, 14 बरोबर आहे, बरोबर तर आहे. मायनस केले 14, 3 गेले 33, 10 गेले 23, 23 आले. मग कुठं काय गल्लत झाली? कुठंच गल्लत नाही झाली. 6.65 6.25 हे कटलं 24. हा नो प्रॉब्लेम, कुठंच प्रॉब्लेम नसायला पाहिजे. त्यांचंच चुकलंय, आपलं तर गुन्हागारात कुठं चुकलं नाही बाबा. त्यांनी जे उत्तर दिलंय त्यांच्यातला फोर्स 10⁻18 दिलाय आणि ते चुकलाय. उत्तर चुकलेलं आहे त्यांचं जे दिलेलं आहे ते. असं नवनीत मध्ये सहसा चुका होत नाहीत. तरी चला सर्वांना हे सर्वात पहिले कॅल्क्युलेशन कळलं का सांगा? मी जे काही कॅल्क्युलेशन केले, तुम्हाला कॅल्क्युलेशन ओरिएंटेड गणित पाहिजे होते ना खूप. लास्ट स्टेप सांगा, कोणती लास्ट स्टेप बाळा? सांग कोणती लास्ट स्टेप, मला जरा कळलं नाही. 25 न डिवाइड करायची. बघ बाळ्या आता नीट लक्ष दे. बघ 25 न कसं डिवाइड केलं. ह्या 25 ने ह्याला कसं डिवाइड केलं? इकडे बघ, इकडं रफ आहे बघ, इकडं जे आहे ते रफ आहे रे बाळा. हे 768.4 याला 25 न भाग घातला बघ असा. सर्वात पहिले 25 न 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, 0 6तून 5 गेले 1 उरले. आता खाली 8 येत असतो, आला काहीच प्रॉब्लेम नाही, पण 18ला 25 न भाग जात नाही. म्हणून आता पुढचा 4 घ्यायचा आहे, परंतु ते पॉइंटच्या पुढचा आहे. पॉइंटच्या पुढचा जर नसला असता काही असो, पण एक आकडा जशाला तसा खाली येतो. पण दुसरा अंक खाली घ्यायचा म्हणला की 0 द्यावा लागतो. दुसरा अंक खाली घ्यायचा म्हणलं की 0 द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर तो आकडा खाली येतो. पण ह्या आकड्याच्या अगोदर पॉइंट पण आहे म्हणून इथं पॉइंट दिला. कळलं का? कळलं का? राईट. नेक्स्ट म्हणजे आता काय होतं मग, इथं पॉइंट दिला की आता 184 झालं. मग सांगितलं मी 25 किती 25 सक्क 25 7 पावणे 200 म्हणजे हे 175. मग जे काय ह्याच्यातून निघालं 9. मग आता आपोआपच 0 येते कारण पॉइंटच्या पुढे सरकला म्हणून आपोआप 0 आला. 25 त्रिक 75, मग ह्याच्यामधून गेले 15 उरले, आपोआपच 0 आला. 150 झाले, 25 7 150 असं आलं उत्तर. नेक्स्ट देखते है. चला हे क्वेश्चन सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. चला सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हे प्रश्न बघा, प्रश्न लिहिण्यासाठी जागा सोडत जावा वरी 5-6 ओळींची. तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे ते प्रश्न. आणि कसं कॅल्क्युलेशन केलंय त्याच्याकडे लक्ष द्या सर्वांनी. प्रश्न लिहिण्यासाठी जागा सोडा, सर्वांनी प्रश्न नंतर लिहून घ्या आणि उत्तर तेवढं लिहून घ्या. आता ते टाका प्रश्न क्रमांक 1. स्क्रीनशॉट घेता का मग सर्वांनी? चला स्क्रीनशॉट घ्या बरं. बरोबर आहे, टाइम वाचतो रे. स्क्रीनशॉट घ्या बरं सर्वांनी, म्हणजे मला लगेच पुढचा घेता येते तुमच्यासोबत. टेक स्क्रीनशॉट प्लीज. चलो आगे, चलो आगे. सो यू हॅव टेकन द स्क्रीनशॉट. तुम्हाला मी गुणाकार भागाकार कसे फटाफट करायचे ते सांगतो बाळांनो, काळजी नका करू. सर घेता येत नाही. अरे कसं घेता येत नाही स्क्रीनशॉट? हा
स्क्रीनशॉट घे की रे बाळा, असं का केलं? स्क्रीनशॉट तर घेता येतो माय. स्क्रीनशॉट घेता येत नाही म्हणतायत आता. बरं जाऊ दे, पुढचं मी तुला काय करतो, पुढचा मी लिहायला वेळ देतो किंवा सांगतो कसं घ्यायचं ते, किंवा मी व्हॉट्सअपवर टाकतो. ठीक आहे, फोटो काढून. लॉक टेबल कशाला रे? थांबा एक मिनिट, शांत. लॉक टेबल तुम्हाला आहे का प्लीज? लॉक टेबल तुम्हाला आहे का? लॉक टेबल थोडंच तुम्हाला अलाउड केलेलं आहे बोर्डामध्ये. सांगा एक वेळेस फटाफट, लॉक टेबल आहे का तुम्हाला? लॉक टेबलनं कसं करायचं ते? लॉक टेबलने उत्तर कसे काढायचे हे तुम्हाला नाही येत, म्हणून त्याच्यात डोकं घालू नका, टेन्शन घेऊ नका. सो लेट अस टेक सेकंड क्वेश्चन. अ न्यूट्रॉन स्टार has mass equal to that of sun but a radius of 10 किलोमीटर. बघा कसं असतं माहिती आहे का, ह्या युनिव्हर्स मध्ये, हे खूप मोठं युनिव्हर्स आहे विश्व, ह्याच्यामध्ये असे खूप तारे आहेत. त्यातला एक तारा सूर्य, त्याच्यासारखे असे भरपूर तारे असतात. काही तर सूर्यापेक्षा खूप मोठे असतात, काही छोटे असतात. हे तारे हळूहळू हळूहळू असे छोटे होत जातात, आकुंचन पावतात आणि शेवटी त्यांची एनर्जी संपून जाते. तेव्हा ते ब्लॅक होल बनतात. पण ब्लॅक होल बनण्याच्या अगोदर ते न्यूट्रॉन स्टार बनत असतात. न्यूट्रॉन स्टार ते तुम्हाला आहे शेवटच्या चॅप्टर मध्ये, आवर युनिव्हर्स म्हणून, किंवा जे काही नाव असेल ते. तर न्यूट्रॉन स्टार म्हणजे ज्यावेळेस ताऱ्याची डेथ होत असते, तारा मरत असतो, त्यावेळेसची अवस्था. सो एक न्यूट्रॉन स्टार आहे, त्याचं मास आहे, mass of that neutron star is equal to the mass of sun, but its radius is 10 किलोमीटर. अरे रे, बघा बरं, कळलं का? सन एवढा मोठा, आणि ज्यावेळेस तो न्यूट्रॉन स्टार मध्ये कन्वर्ट होतो ना, मरतो ना, म्हणजे मरत असतो तो ऍक्च्युली, तर असा हा छोटा होतो, एवढा छोटा होतो की भयानक छोटा. आता सनची रेडियस किती जास्त आहे, भयानक, मला काही पाठ नाही पण भरपूर जास्त आहे. पृथ्वीचीच रेडियस आहे 6400 किलोमीटर. तर सन तर त्याच्या कितीतरी पट मोठा आहे. तर हे न्यूट्रॉन स्टार जड तर सूर्य एवढा आहे, परंतु त्याचं रेडियस आहे फक्त 10 किलोमीटर एवढी, म्हणजे खूपच छोटा झाला. 10 किलोमीटर एवढी रेडियस आहे. तर व्हॉट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सरफेस ऑफ सच स्टार? आणि मास ऑफ द सन दिलेला आहे तुम्हाला 2 × 10⁻30 kg. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अशा ताऱ्यावरती काय असेल? तो सिंपल सी बात है, G इज इक्वल टू Gm/r². ही रेडियस ऑफ द न्यूट्रॉन स्टार आहे. सो मास ऑफ द न्यूट्रॉन स्टार, रेडियस ऑफ द न्यूट्रॉन स्टार. सो G इज 6.67 × 10⁻11. मास ऑफ द न्यूट्रॉन स्टार हे सूर्याच्या मास एवढा आहे, 2 × 10⁻30 kg. सर्व SI युनिट आहेत म्हणून मी काही बदलत नाहीये, सर्वांना जशाल तसं ठेवतोय. आणि r² म्हणजे R किती आहे? 10 किलोमीटर. काम खतम. चलो, ह्या दोघांचा गुणाकार. रे बाळांनो, किती सोपा आहे बघा बरं, किती सोपा आहे बघा बरं. एकदा इथंच काम खतम करतोय मी. बेसख 14, बेसख 12 आणि 1 13, बेसख 12 आणि 1 13, 1 2 नंतर पॉइंट, म्हणजे इथं पॉइंट. आता नीट लक्ष द्या बघा, नीट लक्ष द्या बघा, नीट लक्ष द्या. हे 10⁻11 प्लस 30, आणि हे काय होते रे? हे 10⁻2 होते बघा हे, आणि 10⁻2 वर जाऊन काय होते? -2. काम खतम, काम खतम. दिसायले का बघू द्या एकदा, दिसायले का बघू द्या. हा चलो, काय दिसायले? एवढं दिसायले. मग मी काय करतो, ह्याचं उत्तर आता इथंच लिहितो किंवा इथं. ठीक आहे. सो 13.34 × 10⁻, किती झालं हे रे बाळांनो? -11 आणि -2 -13 -13, म्हणजे 30 मधून 13 गेले, किती राहिले? 17 राहिले. सो 10⁻17. आणि G आहे म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्या न्यूट्रॉन स्टार वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. राईट. त्यांनी काय उत्तर दिले माहितीये का? त्यांनी काय उत्तर दिले मला एक कळत नाही. त्यांनी असे उत्तर कसं काय द्यायलेत रे? 1.334 × 10⁻12. का असं व्हायलंय? 6.67 × 10⁻11. राईट आहे. मला वाटतं हे चुकाच व्हायला त्यांच्या. सर्व तर करेक्ट घेतलंय. G
एम अपॉन आर स्क्वेअर. काय सांगता येत नाही आता, हे जुने एडिशन आहे मग चूकही असू शकते त्याच्यात. आर म्हणजे रेडियस, रेडियस तर 10 किलोमीटर दिले. हा म्हणजे काहीच चूक नाहीये. -11 + 30 आणि हे 2 वर जाऊन -2 म्हणजे किती होते? -13. 13 वजा केल्यावर 17च येते. चुका आहेत बघा ह्यांच्या उत्तरामध्ये, चुका आहेत. हा उत्तरामध्ये चुका आहेत, जाऊ द्या. जुनं एडिशन आहे त्याच्यामुळं झालं असेल असं. नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. तिसरा क्वेश्चन. ह्याला असे देऊ शकतात बघा कसं. हे पॉइंट इथं सरकवतात 1.334. हे पुढचं बरोबर दिले, पॉवर जरा चुकल्यात त्यांच्या. सो 10⁻² kgच आहे ना. हा चूक कशी झाली मला कळलं. अरे रे 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 रे, असं कसं झालं? खूप मोठी चूक झाली, माझ्या हाताने झाली. तुम्हाला कळलंय का सांगा बरं, काय चूक झाली? काय चूक झाली ही तुम्हाला कळलेली आहे का? तरी म्हणलं नवनीत मध्ये सहसा चुका नसतात. कळली नाही का रे? सांगा बरं. यस सृष्टी, यू आर व्हेरी करेक्ट. आणखीन कोणी? गुड. SI युनिट बाळांनो चुकलेलं आहे. असं होतंय गडबडीत. आता माझ्या हाताने असं होणं म्हणजे मला तर भरपूर वेळेस माहित असते की कुठं चुकतंय. हे बघा, हे जे आहे ना रेडियस, हे किलोमीटर, हे SI युनिट नाहीये रे बाळा. 10⁻³ करावं लागतं ह्याला. किलो म्हणजे 10⁻³ मीटर. म्हणजे एकूण हे 10⁻⁴ होतंय. हे सर्व मिळून काय होतंय? हे 10⁻⁴. मग मागच्या क्वेश्चन मध्येही असंच झालंय. आठवलं का तुम्हाला? मागच्या क्वेश्चन मध्ये आपण किलोमीटर मध्ये घेतलेलं आहे दोघांमधलं अंतर. त्याला पण तुम्ही मीटर मध्ये करून घ्या, मग बरोबर उत्तर येते बघा. उत्तर बरोबर येते बाळांनो. ठीक आहे, अशी चूक व्हायला नको. सो हे जे आहे ना 10⁻⁴ घ्यावं लागतं इथं. 10⁻⁴. तर मग आता हे किती होते? 4 दुनी 8 आणि हे 8 वर जाऊन -8 म्हणजे हे -8. मग आता बरोबर झालं बघा. -11 आणि -8 -19 -30 मधून 19 गेले. किती राहिले? 21 नाही, किती राहिले? 11 राहिले. मग हे होते 11. आणि मग आता इथला पॉइंट इकडे उजवीकडे सरकवला की ह्याची पॉवर 1 न वाढते, ती म्हणजे 12. हे घातांकाचा नियम आहे. पॉवर डावीकडे सरकलं की पॉवर वाढते, पॉइंट उजवीकडे सरकला पॉवर कमी होते. सो हे आलं उत्तर. झेपलं का रे सर्वांना? झेपलं का उत्तर? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. राइट. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. 2 homogeneous pairs. थर्ड क्वेश्चन. 2 असे होमोजिनियस पेअर्स आहेत of masses 158 kg and 0.75 kg. This is 158 kg and कुठे गेला 0.75 kg. Held in place with their centers 0.25 मीटर. हेल्ड इन प्लेस म्हणजे असे जागेवर थांबवलेत. कसे थांबवलेत? असं धरून, त्या दोघांना धरलंय असं. आणि त्या दोघांच्या सेंटर मधला जो अंतर आहे ना तो आहे 0.25 मीटर. अट्रॅक्ट इच अदर विथ द फोर्स ऑफ. त्या दोघांमधला फोर्स दिलाय. चला आता सर्व लिहून देतो मी इथं. R = 0.25 मीटर. नो प्रॉब्लेम, SI युनिट आहे. मास पहिल्याचं, ह्याला म्हणूया पहिला, ह्याला म्हणूया दुसरा. पहिल्याचं मास आहे 158 kg, दुसऱ्याचं मास आहे 0.75 kg. त्या दोघांमधला अंतर 0.25 मीटर. आणि आपल्याला काय करायचंय? जी काढायचंय बघा बाळांनो. नाही, दोघांमधला फोर्स दिलाय. अट्रॅक्ट इच अदर. ते दोघे एकमेकाला अट्रॅक्ट करतात, आकर्षित करतात. कितीच्या फोर्सने बाबा? फोर्स किती दिलेला आहे? 1.278 × 10⁻⁷. 1.278 × 10⁻⁷ न्यूटन. तर आपल्याला काय करायचंय? जी काय असेल काढा. जी ची व्हॅल्यू तशी आपल्याला पाठ असते, पण इथं काढायला सांगितलं तर काढायचीच. असं नाही म्हणायचं की तिथं पेपरामध्ये वाय आर यू आस्किंग दिस क्वेश्चन, आय ऑलरेडी नो द व्हॅल्यू ऑफ जी अँड दिस इज द व्हॅल्यू. जी = काय 6.67 × 10⁻⁷ न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर.
असं म्हणलं की ते म्हणते बाळा तुला इथं फक्त अर्धा मार्क पडतो, जर हा 3 मार्काचा प्रश्न असेल तर. कारण पूर्ण स्टेप्स करायच्यात. कशा करायच्यात? युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्ही पूर्ण लिहायचंय, मी शॉर्टकट लिहिलं असलं तरी. युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, मला एकदा ठीक आहे, दिसायला ना? राईट. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो? फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला जी काढायचंय म्हणून ह्या आर ला इकडे घेऊन येतो बघा. इथं भागाकारात इथं गुणाकारात येते रे बाळा. एफ आर स्क्वेअर इज इक्वल टू जी m1 m2. म्हणजे m1 m2 गुणाकारात आहे, तिथं भागाकारात येते बघा. एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2 इज इक्वल टू जी. सो जी इज इक्वल टू हे पूर्ण एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2 इज इक्वल टू, चला फोर्स किती आहे हे 1.278 इंटू 10⁻⁻⁷ हे झाला फोर्स. त्याच्यानंतर आर बघा 0.25 चा स्क्वेअर डिवायडेड बाय m1 158 पुन्हा हे 0.75. चला एवढं अगोदर लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला मी फोटो काढून पाठवतो. ठीक आहे, ज्यांना ज्यांना अडचण आहे त्यांनी काही प्रॉब्लेम समजू नका, मी त्यांना फोटो काढून पाठवतो लगेच. इथून दिसत नाही. राईट, हे काढला फोटो आणि हे पाठवलं तुमच्या व्हॉट्सअपवर. चला तुमच्या व्हॉट्सअपवरती ह्याचा फोटो मी पाठवलेला आहे. चला आता इकडे लिहितो मी आता. आता करायचे गुणाकार भागाकार. कसे करायचे बघा, आता फटाफट सांगतो बघा, फटाफट सांगतोय. गुणाकार भागाकार कसे करायचे ते. गुणाकार भागाकार बघा. सो जी इक्वल टू कसे कसे गुणाकार करायचे हे पहिल्यांदा बघा. हे इसको फोकस करो. 0.25 ला मी काय लिहितो बघा. बघा रे बाळांनो, 0.25 इज इक्वल टू 25 इंटू 10⁻⁻². असं लिहिता येते का सांगा बरं रे, सांगा बरं. येस और नो? कमॉन 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 कमॉन. येस और नो? येस, अतिशय सुंदर लिहिता येते ना असं. आणखीन दुसरे कुठे गेले? हा, तर मी ह्या 0.25 च्या जाग्यावरती काय ठेवत आहे बघा. बघा आता इथे लक्षात येईल तुमच्या. 1.278 इंटू 10⁻⁷ इंटू, आता मी जर समजा याच्या जाग्यावर 0.25 आहे ना, याच्या जागेवर समजा मी असं लिहिलं 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर, तर नो प्रॉब्लेम. हा 25 ते दिसत नाही का? जरा थांबा. राईट राईट, 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. हम्म 25 इंटू 10⁻². हा आता बघा, आता इथं काय येतंय 1.278 इंटू 10⁻². आता हे जे आहे ते काय होते 25 चा स्क्वेअर इंटू हे बघा ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा पण स्क्वेअर, म्हणजे 10⁻² त्याचा पण स्क्वेअर झाला, दोघांचा स्क्वेअर झाला, भागिले 158 इंटू 0.75. 0.75 ला मी काय लिहितो बघा, 75 इंटू 10⁻². लिहिता येते ना? इकडे सरकवलं, 0.2 न सरकवला
इथं पॉईंट होता, इथं सर्कल मग -2 आलं. आता पुन्हा एकदा चला 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 लवकर. 1.278 इंटू, आता हे बघा, हे 25 ला 2 वेळेस लिहितो रे बाळांनो, वर्ग आहे ना. इंटू 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 काय होते बघा, आता हे 10⁻⁻7, ह्या दोघांचा बेदुनी 4 -4, आणि हे -2 वर जाऊन काय होते +2. शाबास. चलो अब क्या है, 158 मल्टीप्लाइड बाय 75. अरे दिसलं की मला, 25 एक 25, 25 त्रिक 75. खटाक, काम खतम, काम खतम. 12 7 8 15. अरे 3 ने ह्याला भाग जाते बघा बाळांनो, त्याला भाग जातो की रे. 3 आता 0.3 चोक 12, 3 दोन्ही 6, 1 उरला झाले 18, 3 सख 18. कितीतरी सुंदर भागाकार चाललाय. एवढं सुंदर कसं काय घडू शकतंय आयुष्यामध्ये? हा, एवढं सुंदर कसं काय घडू शकतंय? असेल, माहिती नाही. 158 आणि ह्याच्यात काही नातं आहे का? नाही, दिसत तर नाही डायरेक्टली. 15 दोन्ही 30 ते 42 आहे. आणखीन काय करता येतंय? ह्यानं ह्याला नाही काय करता येत, म्हणजे सहसा तर करता येत नाही. आता आणखीन एक काम करतो मी, हे जरा घाणेरडं दिसायलंय म्हणून याला इकडं सरकवतो. ह्या पॉइंटला जर 3 ने इकडं सरकवलं तर इथं मला 10⁻³ घ्यावं लागतं बघा, कळलं असेल तुम्हाला. 4 to 6 इंटू 10⁻², हे ह्याला मी -3 केलं. बरोबर कळलं का रे? ह्याला मी काय लिहिलं, 4 to 6 इंटू 10⁻³ लिहिलं. काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम, कारण पॉईंट मी उजवीकडे सरकवला. इंटू 10⁻², 3 न उजवीकडे सरकवला की पॉवर 3 न कमी करायची. त्यानंतर हे 7 मधून 4 गेले -11. किती झालं मग हे? 7 मधून 4 गेले म्हणजे 7 - 7 - 4 -11, -11 + 2 -9. आणि खाली काय उरलं? अरे वरी काय उरलं? हे 1 आणि हे 25 राहिलं की बाळा. हे 158. चलो अब काटाकाटी, अब काटाकाटी. हा, काय मग आता कशी काटाकाटी? ह्या दोघांची काटाकाटी, जेवढे होते तेवढी, जेवढी होते तेवढी. खालच्या मध्ये, अरे काटाकाटी करताना खाली पॉइंट आणायचा नाही. वरी काही पण हो जा, वरी आग लागू जा, खाली आग लागू द्यायची नाही. खाली आग लागली की अवघड असते. ठीक आहे, वरी आग लागली पाहिजे. 2 नाही, 4 न जातो का रे? 4चा काय कसोटी आहे? पुढच्या दोघाला गेला पाहिजे ना. 4 1 नाही जात, म्हणजे 2 न जातो. चला 3 न जाईल का? नाही जात. 3ची कसोटी काय? 5 आणि 1 6 8 14, नाही जात. 2 नच, याला कट करूया. 2 सत्ती 14, उरला 1 92 18. अरे बाबा, 79 मूळ संख्या आहे का रे? इज इट प्राईम नंबर? सांगा बरं एकदा. वेदर 79 इज प्राईम नंबर और नॉट? कम ऑन, प्लीज टेल मी क्विकली. यस इट इज. अरे नो कोण म्हणतोय? कशाला म्हणतोय? माहित असलं तर बोला. 79 इज अ प्राईम नंबर. मग त्याला काही करता येत नाही, तरी बघूया. आधी ह्याला काटूया. 2 2 4 2 1 2 तेत्रिक 6. मला वाटतं ह्यानं तर ह्याला जायचं नाही. नाही जायचं, नाही जायचं, नाही. मग आता 79 न ह्या पूर्णलाच हे करावं लागतंय, भाग घालावा लागतो. एकदाच भाग घालूया. 79 ने ह्याला भाग घालायचा. आता नीट लक्ष द्या कसं करतोय मी ते. लक्ष द्या. नुसतं घाबरून जाता तुम्ही बाबा, नुसतं घाबरून जाता बाबा. मी आता काय करतो, 25 ने ह्याला गुंतो आधी. 25 त्रिक 75, 25 1 25, 7 7 आलते ना. 25 1 25 आणि 7 32, 3 25 दोन्ही 50 आणि 3 53, 53 डिवायडेड बाय 79 इंटू 10⁻². हे -3 -9 -12 होते बघा दोघांचं मिळून. आता ह्या दोघांचा भागाकार मी इथं करतो. 79 चा पाडा येत नसला तरी आणतो, टेन्शन घेऊ नका. 5 3 2 5. बघा आता कसं करतात, हेच तुम्हाला येत नसते. इथं घाबरतात बरेच जण. अरे इथंच घाबरतात बरेच जण. कसं करायचं असते बघा. 79 न तुम्हाला पाडा ते येत नाही, मग गुन्हा ना. आता 79 न 5 ला जात नाही, 3 ला जात नाही. एवढे एकदाच घ्यावे लागतात, एवढे एकदाच घ्यावे लागतात. मग कसं करायचं? अंदाजे घ्यायचं. हे जवळपास 80 आहे. ठीक आहे. 8 चोक 32, 8 45, 8 संग 48, 8 सत्ती 56, 8 सत्ती 56 ह्याच्या पुढे चाललंय. 8 सत्ती 56 ह्याच्या पुढे चाललंय. म्हणून 8 संग 48 म्हणजे 6चा गुणाकार करायचा. 79 गुणिले 6 काय येते मग? 6 9 54, 6 7 42 आणि 5 6 9 54, 6 7 42 आणि 5 47. राईट, 474. सो दिस इज 474. आणि कितीचा भाग गेला? आपण 6चा घातला. 6 इथं लिहा.
राईट. आता हे वजा करा, मग किती येते? इथं तुम्ही कसं करता, इथून इथं घेता, 12तून 4 गेले 8 राहिले, 2 राहिले, 12तून 7 गेले 5 राहिले, 4 झाले 0. माझा वरचा 5 इथं आला, वरचा 5 आला 585. 585 म्हणजे आता बघा 7चा भाग जातो, कारण मागच काढून ठेवलंय आपण. 7 9 63 46 6 7 7 49 आणि 6 55 553. अरे कळाले का नाही? मायनस करा रे. 5तून 3 गेले 2 गेले 2 राहिले, 8तून 5 गेले 3 राहिले, 5तून 5 गेले 0 राहिले, 32 उरले. आता पुढे काहीच नाही, भाग गेला 7चा. हे आधी लिहा, नाही तर तिथं विसरून जातात. पुढे काहीच नाही म्हणजे पॉइंट द्या, शून्य घ्या, पॉइंट द्या, शून्य घ्या. एक हात दो, एक हात लो. 79 ना आता 320 ला. चला 8च पुन्हा ह्याला 80 समजायचं. 8 चोक 32, 4चा जातो की रे. 4 9 36, 7 आले 3, 4 7 28, 3 31. इथं आलं 316. बाळा उरले किती? 4. आता आपोआपच शून्य येते माय, पण शून्य आला पण भाग जात नाही. मग आणखीन एक शून्य घ्या. राईट. आता आणखीन एक शून्य घेतला की इथं एक शून्य द्यावा लागतो, विसरू नका. ठीक आहे. मग बरं, हे चुकलं का बरोबर आहे माझा हे नियम? सांगा, तुम्हाला माहिती आहे का नाही? जरा मला बघू द्या, तुम्हाला हा नियम माहिती आहे का नाही? म्हणजे आहे का नाही असा नियम? मला माहित नाही, तुम्ही फक्त सांगा असा आहे का नाही. नाही रे बाळा, असा नाही, असा नियम नाही माय, असा नियम नाही. का? एकदा पॉइंट झाला की त्याच्या पुढे आपण शून्य घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. कसं कसं आलंय आपलं? मग कसं आलं होतं? 4 राहिले, कारण शून्य ना आपली इथं ऑलरेडी घेतलाय ना आपण पॉइंट देऊन. पॉइंट दिला, जरा नीट लक्ष द्या. इथं 4 लिहायचं राहिलं ना बाळा, अगोदर 4 लिहायचं राहिलंय. ठीक आहे, ठीक आहे. मग आता ह्याच्या पुढे जायची गरज नाही, पण आपल्याला सर्वात महत्वाचं असं आहे की ह्याच्या पुढे उत्तर जातच नाही. तुमचं उत्तर इथपर्यंतच असते, काही गरज नसते. ह्याच्या पुढे जायचीच गरज नाही, बस झालं इथपर्यंतच तुमचं. सो हे जे 4 आलं ना, इथं तुम्ही लिहिलं ना 3, हे बस झालं, एवढंच उत्तर असते ना. हे इथं तुमचं 4 आलं, बस विसरून जावा. आता आता महत्वाची गोष्ट आहे. बरं, समजा जर द्यायचंच असेल तर मग कसं होतं माहितीये का? आता बघा, इथं 0 घेतला पण जात नाही, एक 0 येतो. पण दुसरा 0 घ्यायचा म्हटल्यावर पुन्हा एक 0 इथं द्यावा लागतो. पण काही गरज नाही आपल्याला, इथपर्यंत बस झालं. 67.4. सो माझं उत्तर आलेलं आहे इथं बघा, 67.4 इंटू 10⁻⁻12. आणि 0.1 न जर इकडे सरकवला, मी सांगितलं डावीकडे सरकवला पॉवर वाढते, उजवीकडे सरकवला पॉवर कमी होते. सो 6.74 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असं उत्तर येते जीचं. ठीक आहे. मग तुम्ही जर लिहिलं मला पाठ आहे 6.67 तर ते मानत नाही. ह्या प्रॉब्लेम मधून काय येते असं विचारलेलं आहे एकंदरीत. चला, हे कळलं का रे सर्वांना? हे कळलं का सर्वांना? बाबांनो, कळलेलं आहे. ओके, आणखीन एक फास्ट, एक दणका फास्ट. आता हे गुणाकार भागाकार कळले असतील असं मला वाटायले तुम्हाला. असल्याच टाईपचं एक घ्यायचंय का जरा, म्हणजे असे गुणाकार भागाकारचं आणखीन एक घ्यायचंय का तुम्ही करता पुढचे आणि मला उद्या विचारता? करून विचारता का? हा, जरा करा स्वतः पण, आहे का नाही? नुसतं मीच घेऊन फायदा आहे का रे बाळा? चला, फोटो तुम्हाला आला बघा. फोटो आला की रे? बघितलं का तुम्ही? फोटो आला का नाही याचा? आला बघा. तर तुम्ही करा पुढचे, जे तुम्हाला नाहीत ते करू नका. बघा कोणते कोणते तुम्हाला आहेत ते सांगतो, ते करा. क्वेश्चन नंबर 4 करा. आता 4 थोडस डोकं लावावं लागते, डेन्सिटी मध्ये कसं जायचं ते. क्वेश्चन नंबर 5 नका करू, तुम्हाला ते येणार नाही, म्हणजे ते थोडस बाहेरचं आहे. 6 पण नका करू, 7 पण नका. त्याच्यानंतर
मी दाखवतो, स्क्रीन पण शेअर करतो जरा. बघा हे स्क्रीन आहे. 7वा नाही, आता हे तुम्हाला येणार नाहीत, हाईट ऑफ द सॅटेलाइट वगैरे नाहीये तुम्हाला. हा 8वा करू शकता का ते पण नाही, तुम्हाला नाही येते क्रिटिकल स्पीडचं. हा 10वा करा, 10वा आहे सिलेबसला तुमच्या, 10वा करा. ओके ओके. 11वा पण करा. 11वा किती जणांना येते बघतो मी. 11वा त्याच्यानंतर ठीक आहे, बस 11वा पर्यंत करायचे, राईट. आणि उद्या मला ह्याच्यातले विचारायचे जे जे येत नाहीत ते, मग आपण उद्या पुढचे घेऊया. ओके बाय 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 बाय.